अजित पवारांचा अपघात हा धुक्यानं झाला की धोक्यानं झाला असा सवाल केलाय मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज रोहित पवारांनी भेट घेतली। या भेटीनंतर एका पत्रकार परिषदेत राज ठाकरेंनी हा सवाल केलाय। रोहित पवार गेल्या काही दिवसांपासून डीजीसीए आणि VSR या कंपनीवर FIR का दाखल होत नाही असा सवाल करत विविध पोलीस स्टेशन्समध्ये धडका देत आहेत। आता त्यांनी एक वेगळी मोहीम सुरू केली आहे। या आपल्या लढ्यामध्ये अधिक पाठिंबा मिळावा यासाठी प्रत्येक पक्षाच्या प्रमुखांना ते भेटणार आहेत आणि जास्तीत जास्त राजकीय व्यासपीठांवरून आपला हा सवाल उपस्थित करण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतोय। आज दिवसभरात रोहित पवारांनी नेमकं काय केलं आपण पाहूयात। एक प्रश्न, अजित पवारांचा अपघात की घातपात? महिनाभरापासून पाठपुरावा। दुसरा प्रश्न, VSR आणि DGCA वर FIR दाखल का होत नाही? तीन दिवसांपासून पाठपुरावा। पंचवीस फेब्रुवारी रोहित पवार मुंबईतल्या मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये। प्रश्न, VSR आणि DGCA वर FIR दाखल का नाही? पोलीस स्टेशनमध्ये राडा। दिनांक 26 फेब्रुवारी रोहित पवार बारामती पोलीस स्टेशनमध्ये। प्रश्न पुन्हा तोच, VSR आणि DGCA वर FIR दाखल का होत नाही? दिनांक 27 फेब्रुवारी रोहित पवारांच्या मुख्यमंत्री आणि राज ठाकरेंशी भेटीगाठी। प्रश्न पुन्हा तोच, VSR आणि DGCA वर FIR दाखल का होत नाही? रोहित पवार या मागणीसाठी गेल्या 3 दिवसांपासून पोलीस स्टेशनचे उंबरठे झिजवत आहेत आणि नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत। पण VSR आणि DGCA वर FIR दाखल का नाही या प्रश्नाचं उत्तर अजूनपर्यंत तरी कुणीही दिलेलं नाही। रोहित पवारांनी या मागणीसाठीच आज राज ठाकरेंचीही भेट घेतली। महत्त्वाचा विषय आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न एवढाच आहे की FIR पोलिसांनी का नाही घेतला? त्यांचा अभ्यास चांगला असल्यामुळे त्यांनी मला 2 दाखले दिले सुप्रीम कोर्टाचे, ज्याच्यामध्ये ॲक्सिडेंटल डेथ रिपोर्ट झाला असला तरी FIR घेता येतो, तो नागरिकांचा हक्क आहे। आणि एक दुसरा दाखला ज्याच्यामध्ये काही झालं तरी FIR घ्यावाच लागतो पोलिसांचा, हा दुसरा दाखला त्यांनी तिथं दिला होता। त्यामुळे मराठी माणसासाठी राज ठाकरे साहेब आजपर्यंत लढत आलेले आहेत आणि मग आज दादांचा मुद्दा घेऊन आपल्या पक्षाच्या माध्यमातून सुद्धा कार्यकर्त्यांच्या मदतीने व आपण स्वतः सुद्धा या विषयाला न्याय मिळाला पाहिजे। इतरही पक्ष नेते, सामान्य लोक, महाराष्ट्राची जनता दादांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करतच आहेत, पण तुम्ही सुद्धा पाठिंबा ताकद द्यावी अशी विनंती त्यांनी केली आणि त्यांनी मला सांगितलं विचारायचं कारण नाही, मी नक्कीच दादांबरोबर त्या ठिकाणी असणारे न्याय कसा मिळेल यासाठी मी प्रयत्न करेन। रोहित पवारांनी भेट घेतल्यानंतर राज ठाकरेंनीही काही महत्त्वाचे मुद्दे मांडलेत। 3 ठिकाणी FIR करण्याचा प्रयत्न केला, मात्र FIR न घेतल्यानं संशय वाढतोय। मुंबईत FIR घेत असताना DCPंनी येऊन का थांबवलं? FIR दाखल करताना अडथळा का आणतायत याचं उत्तर सरकारनं द्यावं। या प्रकरणाचा FIR नोंदवला जात नाही तिथं सर्वसामान्यांचं काय होणार? आणि अजित पवारांचा अपघात धोक्यानं झाला की धोक्यानं? किंवा इथे सरकारला असं का वाटतंय किंवा पोलीस स्टेशनला का घेऊ देत नाहीत? म्हणजे ज्यावेळेला ते मरीन ड्राईव्हवरती गेले, त्या पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तिथले जे कोणी अधिकारी होते ते त्यांचा FIR लिहून घेत होते, टाईप करत होते आणि टाईप करत असताना इतक्यात DCP आले तिथले आणि त्यांनी सांगितलं की नाही FIR लिहून नाही घ्यायचा म्हणून। तर हे कशासाठी आहे? मला असं वाटतं याची उत्तरं, जर समजा काही नसेल तो निव्वळ अपघात असेल, जर तो घातपात नसेल, पण जर समजा त्यांच्या घरच्यांनाच कोणाला तरी जर समजा त्याबद्दल जर समजा काही संशय असेल किंवा
चौकशी नीट व्हावी यासाठीचा तो समजा FIR त्यांनी जर त्यांना करायचा असेल तर त्याला अडथळे सरकारकडनं का आणले जात आहेत ते मला असं वाटतं की ब्लॅक बॉक्सचं पण अजूनपर्यंत काही कळलेलं नाही काय झालं आणि काय नाही ते. म्हणजे किती विमान कितीही डिस्ट्रॉय झालं तरी ब्लॅक बॉक्स हा कधी डिस्ट्रॉय होत नसतो. त्याचंही काय झालं अजूनपर्यंत समजत नाही आहे. आणि नक्की म्हणजे सरकार मला असं वाटतं की हे संशयाची भूतं नाचवते या सगळ्या गोष्टींच्या मागे. आता ह्याचं काय त्यांना त्याच्यातलं काय राजकारण आहे मला काही माहिती नाही. माझा सोप्पा फक्त एकच गोष्ट होती की FIR नोंदवून का नाही घेतला जात आणि तो नोंदवून नये याच्यासाठी सरकार का प्रयत्न करतं. रोहित पवारांनी या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचीही भेट घेतली आहे. अजित पवारांच्या अपघातासंदर्भातल्या सगळ्या शंका रोहित पवारांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या. या संदर्भातली सगळी कागदपत्र मुख्यमंत्र्यांना दिली. मुख्यमंत्र्यांनी देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि इतर वरिष्ठ नेत्यांना ही कागदपत्र दाखवावीत आणि बाजू मांडावी अशी रोहित पवारांची मागणी आहे. या संदर्भातली आणखी काही कागदपत्र मुख्यमंत्र्यांनी रोहित पवारांकडे मागितली आहेत. त्या विषयामध्ये ज्या शंका माझ्या मनामध्ये या महाराष्ट्राच्या लोकांच्या मनामध्ये आहे त्या सर्व शंका मी मुख्यमंत्री साहेबांसमोर बोलून दाखवल्या व त्या बाबतीतलं पत्र त्याच्याचबरोबर प्रेस कॉन्फरन्सच्या मदतीने जी काय माहिती मी मीडियासमोर मांडली लोकांसमोर मांडली जी आमच्या सोर्सेसच्या माध्यमातून गोळा केली ती सर्व माहिती मुख्यमंत्री साहेबांना एक डॉकेट करून तिथं मी दिलेली आहे. VSR आणि DGCA FIR का होत नाही या प्रश्नामध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी लक्ष घालावं अशी मागणी सुद्धा होते. बरं मी इव्हेंट करतोय असं तुम्ही समजा. आता तुम्ही सत्तेत आहात ना स्टंट करतोय तुम्ही सत्तेत आहात ना. FIR हा सगळ्यांचा अधिकार आहे. मी विरोधात आहे म्हणून तुम्ही माझा FIR घेऊन देत नाही नाही तर घेतला जात नाही. तुम्ही सत्तेत आहात ना तुम्हाला काय माझ्याबद्दल वाटायचं वाटू द्या. पण सत्तेचा वापर करून तपास काय दिशेनं जातो हे आपण तात्पुरता बाजूला ठेवा. साधा एक FIR करून देण्यासाठी थोडीशी मदत तरी करा. आज सुनेत्रा वहिनी तिकडे बसलेले आहेत उपमुख्यमंत्री म्हणून बसलेले आहेत. मला असं वाटतं त्यांनी पण या गोष्टींचा विचार केला पाहिजे कारण त्यांचेच ते पती होते आणि त्यांच्याच पतीच्या अपघाताबद्दलचा हा FIR आहे आणि सरकारकडनं असा दबाव येतो की तुम्ही FIR घेऊ नका. मला यातलं काही राजकारण मला काही माहिती नाही की नक्की काय चालू आहे ते. पण FIR करताना ज्या वेळेला अडथळे आणले जातात म्हणजे ज्या राज्यामध्ये सांगितलं गेलं की तुम्ही कोणीही FIR नोंदवू शकता आणि नोंदवू शकता म्हटल्यानंतर जर समजा FIR नोंदवायला गेलेल्या माणसाला जर तुम्ही अडथळे आणत असाल तर काही काळबेरं आहे का याच्या मागे असा संशय निर्माण होतोच ना. सुनित्राताई पवार ह्या डेप्युटी CM आहेत. त्यांना तो अधिकार आहे आपल्या पतीच्या रहस्यमय मृत्यूच्या चौकशीत त्यांनी सुद्धा तेवढाच रस घेतला पाहिजे जेवढा रोहित पवार आणि आम्ही सगळे घेत आहोत. त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगायला पाहिजे की मुख्यमंत्री महोदय आपण गृहमंत्री आहात तुम्ही FIR का दाखल करत नाही हे उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार यांनी विचारायला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. आम्ही उपमुख्यमंत्र्यांच्या मृत्यू प्रकरणी FIR दाखल करायला जातोय पण आमचा FIR घेतला जात नाही अशी रोहित पवारांची तक्रार आहे. मुंबईमध्ये DCPंना कुणाचा तरी फोन आला आणि पोलिसांनी FIR दाखल करून घेतला नाही असाही रोहित पवारांचा आक्षेप आहे. तर बारामतीतही FIR दाखल करून घेण्यात आला नाही. VSR आणि DGCA FIR का होत नाही तो होऊ शकतो किंवा होऊ शकत नाही आणि होऊ शकत नसेल तर का होऊ शकत नाही याचं उत्तर पोलीस किंवा सरकारच्या बाजूनं कुणीतरी द्यायलाच हवं. आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रश्नाचं उत्तर सभागृहात किंवा सभागृहाच्या बाहेर देणार का याकडे लक्ष असेल. ब्युरो रिपोर्ट NDTV मराठी मुंबई.